नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण टिफिन रेसिपीमध्ये गवारीची भाजी अगदी झटपट कशी बनवायची ती पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 1 कप बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला रंग बदलेल म्हणजे सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। गॅस मंद करून आपल्याला हा कांदा रंग बदलेल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग आता छान असा बदलला गेलेला आहे। अगदी कांदा गोल्डन रंगाचा झालेला आहे। आता यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। इथे तुम्ही कोणतेही तेल वापरलं तरी चालेल। इथे मी 3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। आता हा कांदा तेलामध्ये आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे। कांदा तेलामध्ये छान असा भाजून झाला की यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊयात। जिरे ही आपल्याला या कांद्यासोबत छान असे भाजून घ्यायचे आहेत। जिरे घातल्यामुळे या भाजीची चव वेगळीच लागते। आता कांदा जिरे छान असे तेलामध्ये भाजून झालेले आहेत। यामध्ये बारीक निवडून तोडून घेतलेली गवारी पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। कोणतीही भाजी करताना भाज्या शक्यतो धुतल्याशिवाय वापरू नये, धुवूनच वापराव्यात। यावरती भरपूर प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केलेली असते, त्यासाठी कोणतीही भाजी धुवूनच वापरावी। आता ही गवारी मी यामध्ये घालून घेतलेली आहे। आता ही गवारी आपण कांद्यासोबत तेलामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात। गवारी तेलामध्ये आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायची आहे। तेलामध्ये गवारी छान अशी भाजून झाली की यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेणार आहोत। अगदी थोडा वेळ आपली गवारी छान अशी भाजून झालेली आहे। आता आपण मसाला ॲड करूया। 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला जो आपण घरीच बनवलेला आहे। हा कांदा लसूण मसाला आपल्याला छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व मसाले आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। अगदी थोडा वेळ हे मसाले आपल्याला गवारी सोबत छान असे परतून घ्यायचे आहेत। गॅस आपला लहानच केलेला आहे। लहान गॅस केल्यामुळे मसाले करपले जात नाहीत। आता यामध्ये आपण गवारी ज्या प्रमाणात पातळ करायची आहे, घट्ट करायची आहे, या प्रमाणात पाणी घालून घेऊयात। हे पाणी आपल्याला या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि याला उकळी काढून घेऊया। याला छान अशी पटकन उकळी येईल यासाठी यावरती झाकण ठेवून देऊयात। अगदी थोड्या वेळातच याला छान अशी उकळी यायला सुरुवात होईल। तुम्ही पहा, याला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण हे झाकण एकदा काढून ही भाजी पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घेऊयात, म्हणजे गवारी चारी बाजूने म्हणजे संपूर्ण गवारी एकसारखी शिजली जाईल। आता गवारी छान अशी मिक्स करून झालेली आहे। यामध्ये आपण शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घालून घेऊयात। इथे मी 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून घेतलेलं आहे। याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला या गवारी सोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी थोड्या वेळातच ही गवारी छान अशी शिजली जाते। आता यावरती आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि ही कोथिंबीर या गवारीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात। आता आपली गवारीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता। चवीला खूपच छान लागते। टिफिन रेसिपी म्हणून ही भाजी सर्वोत्तम आहे। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।